एक दिवशी तुकोबारायानं बैलाच्या पाठीवरती 3 गोण्या मिरचीच्या बांधल्या आणि मिरचीचा व्यापार करण्यासाठी माझे श्री तुकोबाराय निघाले पनवेलला. पनवेलला मुंबईच्या ठिकाणी आजही तुम्ही त्या पनवेलला जावा, ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी मिरच्या विकल्या ना मायबाप, त्या पनवेलमध्ये आजही त्यांच्या नावाचा भला मोठा सप्ताह होतो. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मिरच्या त्या बैलाच्या पाठीवरती लादल्या, 3 पोती मिरच्या, 3 गोणी मिरच्या. आणि माझे श्री तुकोबाराय त्या पनवेल मध्ये गेले. एका गावामध्ये भगवान शंकराचं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या समोर एक भलं मोठं वडाचं झाड आहे. जगद्गुरु तुकोबाराय थांबले त्या वडाच्या झाडाखाली आणि जगद्गुरु तुकोबारायांनी आपली ती बैल जोडी त्या ठिकाणी बांधली. मायबाप मिरच्याच्या 3 गोण्या घेतल्या आणि तुकोबाराय मिरच्या विकायला बसले. प्रपंच करताना सुद्धा परमार्थ आमच्या अंगी असला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे शिंक जांभळी खोकला, तेवढाच वेळ वाया गेला म्हणतात तुकोबाराया. ऐका नाही, तेवढा वेळ वाया गेला तुकोबारायांचा. शिंक आली, जांभळे आला, खोकला आला तरच तुकोबारायाच्या मुखातनं पांडुरंगाचं नाव येत नव्हतं. ऐका ऐका, तुकोबाराया जाग्यावरती बसले मिरच्या विकायला. भगवान शंकराचं मंदिर समोर आहे. एका वडाच्या झाडाखाली माझे जगद्गुरु तुकोबारायानं बसावं आणि मिरच्या विकण्यासाठी तुकोबाराया बसले. मनामध्ये भगवंताची भक्ती चालू आहे, मुखामध्ये पांडुरंग परमात्म्याचं नाव आहे. आणि त्याच भागामधली त्या पनवेलची एक बाई मिरच्या घ्यायला तुकोबारायांकडे आली. लक्ष द्या माझ्याकडे, फार गोड प्रसंग आहे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा. ऐका, बाई मिरच्या घ्यायला आली. आता कोकणी बाई होती, कोकणी बोलली. ऐका नाही, कधी जावा मुंबईला, त्या कोकण भागातल्या बाया कोकणी बोलतात. त्या पुल्लिंगी कधी बोलत नाही, स्त्रीलिंगी त्यांचे उच्चार असतात महाराज. ऐका नाही, तुकोबारायांच्या जवळ आलेली ती बाई तुकोबारायांना प्रश्न विचारू लागली. म्हणे, का हो मिरच्यावाले बाबा, कशा दिल्या मिरच्या? जगद्गुरु तुकोबारायांनी वरती पाहिलं, सांगितलं, माय कशा देणार, तुम्हाला वाटेल तशा न्या. कोण म्हणतंय? ओय कोण? बाबा तुकोबाराय. कधीतरी विचार करा, आपण त्यांच्या जाग्यावर असतो तर. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला वाटेल तशा न्या. त्या बाईनं सांगितलं, म्हणे, मिरच्यावाले बाबा, माझ्याकडे आज पैसे नाहीत मिरच्या न्यायला. तुमच्या मिरच्याचं पैसे पुढच्या खेपाला दिलं तर? महाराज म्हणते, त्यात काय अडचण नाही. बाई म्हणते, ऐका, माझ्याकडे एवढा 2 किलो तांदूळ आहे, एवढा तांदूळ घ्या आणि मिरच्या द्या. माझ्या महाराजांनी तराजू बाहेर काढला, एका तराजूमध्ये 2 किलो तांदूळ ठेवले आणि त्या 2 किलो तांदूळाच्या बदल्यात 2 किलो मिरच्या दुसऱ्या तराजू टाकल्या. आता लक्ष द्या बरं बारीक, ऐका. आता बाई ती बाई, शेवटी बाईनं काय केलं, तराजू समतोल झाला आणि समतोल झाल्यावरती तिनं सांगितलं, म्हणले, ओ मिरच्यावाले बाबा, बरोबरीनं काय देता? म्हणे, 4 तरी जास्त द्या ना. तुकोबाराय म्हटले, 4 कशाने जास्त देणार, तुम्ही तुमच्या हाताने घ्या. आता हाताने घ्या म्हणल्यावर, मावशी हाताने घ्या म्हणल्यावर तुम्ही किती घ्याचाल? ओय, तुकोबारायाने सांगितलं हाताने घ्या. तिनं बचकच मारली, मिरच्याची टाकली. बर, बचक टाकून बी तिचं भागना. तुकोबारायाकडे बघायची आणि मिरच्या तराजूत टाकायची. तुकोबा म्हणतात, माई, जर माझा त्रास होत असेल तर मी दुसरीकडे बघतो. विकणारे तुकोबा दुसरीकडे बघायचे मिरच्या टाकताना. आणि महाराज मिरच्या घेतल्या आणि निघून गेली बाई. पण जाता जाता राखेलचा डबाच घेऊन गेली अख्ख्या गावाकडे. कळतंय का? दिसल तिला सांगायचे, अमुक अमुक ठिकाणी एक मिरच्यावाला बाबा आलाय आणि ते म्हणतंय हाताने घ्या, किती घ्यायच्या तेवढ्या. आता फुकाट म्हणल्यावर अख्खं गाव गोळा होतो महाराज. लक्ष द्या, थवाचा थवा त्या मिरच्यावरती पडला महाराज. जगद्गुरु तुकोबाराया मिरच्या विकतात. मिरच्या बचकन नेल्या. तुकोबा विचारायचे पैसे पुढच्या खेपाला.
आणि महाराज 2 पोती मिरच्या खपल्या. लक्ष द्या, 1 गोणी मिरच्याची राहिली शिल्लक आणि गावातलं एक अर्धांड आला. अर्धांड कळतंय का? अर्धांड होय, प्रत्येक गावात एक अर्धांड असतं महाराज, असतं का नाही? ते अर्धांड आलं. ओ बुवा कशा दिल्या? त्यानं पाहिलं महाराज तुकोबरायाकडे. तुकोबराया सांगतात तुम्हाला पाहिजे तसे घेऊन जावा. अरे घेऊन जावा म्हणजे काय? किलोने नेणार काय? मग अख्खी गोण नेणार म्हणजे 150 माणसं माझ्या घरी. बरं 150च्या 150 1000 लोकांची पंगत आहे. जगद्गुरु तुकोबराया म्हटले मग घेऊन जावा. आणि पैसे? तुकोबराया म्हटले पैसे सवडीनं आणून द्या. ऐका, उचला ना गोण. त्या अर्धांडानं गोण उचलली. तुकोबरायाला सांगितली द्या पाठीवरती. माझ्या जगद्गुरु तुकोबरायानं ती गोण उचलली त्याच्या पाठीवरती दिली. मायबाप सगळ्या मिरच्या संपल्या. 2 तासात मिरच्या संपून गेल्या. आणि जशा मिरच्या संपल्या तशा माझ्या तुकोबरायाच्या डोळ्यासमोर आवली आई साहेब दिसू लागले. ऐका लेका, देवा मिरच्या तर संपून गेल्या रे, पण घरी गेल्यावर त्या आवलीला काय सांगायचं किती पैसे झालं. ऐका, 2 किलो तांदूळ पाहिलं. तुकोबराया विचार करतात म्हणे अरे काय गाव आहे रे, ज्या गावानं 3 गोण्या मिरच्या न्याव्या त्या गावानं साधं विचारलं नाही बुवा जेवलास का, बुवा पाणी पिलंस का. ऐका, असलेला हातातलं 2 किलो तांदूळ माझ्या जगद्गुरु तुकोबरायाने घेतलं. 3 दगड मांडली, पातेलं मांडलं, पाणी टाकलं आणि ते तांदूळ शिजायला टाकले. ऐका देवा, तांदूळ शिजायला टाकले आणि तुकोबराया विचार करतायत देवा काय तुझं माझं वैर असेल रे. अरे जिथं जावं ना तिथं जीवनामध्ये तू फक्त आणि फक्त देवा तुझा माझ्या तुकोबरायानं तो भात शिजायला टाकला. डोळ्याच्या समोर आवली आई साहेब दिसायची. ए देवा काय सांगा बरे आवलीला, सगळ्या मिरच्या संपून गेल्या, 1 रुपया जवळ नाही. ऐका, विठेवरच्या मालकाला जाग आली आणि देवानं विठोबा साखर नावाचं रूप घेतलं. देव विचार कर, आज काही झालं तर माझ्या तुकोबरायाची उदारी गोळा करायची. विठेवरच्या मालकानं तुकोबरायाच्या सेवकाचं रूप घेतलं मायबाप. आणि ज्यांनी ज्यांनी मिरच्या घेतल्या त्यांच्या दारात देव गेला. ओ शांताबाई बाहेर या. कोण आहे? म्हणे विठोबा चाकर आहे. कशाला आलास? बाई माझ्या जगद्गुरु तुकोबरायाच्या मिरच्या आणल्या तुम्ही, मिरच्याचं पैसे न्यायला आलोय तुमच्या दारात. बाई म्हटली लेका मिरच्या मोजून दिल्या नाही तर कसल्या मिरच्या? चतुराचो शिरोमणी. ऐका, जोडीतून तराजू काढला आणि बाईला सांगितलं 1 मन मिरच्या घेऊन आलीस आणि तराजूत मोजल्या तर 1 मनच भरल्या. दुसऱ्या बाईच्या दारात गेले. ओ बाई माझ्या जगद्गुरु तुकोबरायाच्या मिरच्या घेऊन आलीस, पैसे द्या. अख्खं गाव फिरलं, अख्खं गाव, सगळ्या मिरच्याचं पैसे गोळा केलं मायबाप. पण त्या अर्धन नावाच्या घरी गेलं. 1 गोणी घेऊन आलतो ती, हाक मारली
कोण आहे? विठोबा चाकर म्हणतात मला. पंढरपूरवरनं आलोय. माझ्या बापानं माझ्या आजोबानं तुकोबारायाची सेवा केली. आम्ही त्यांच्या घरचं चाकर आहे म्हणे. बरं पैसे टाका बरोबर एक कोणीच. शेवटी ते अर्धंडच होत. ते म्हणताय कसला पैसे? अरे तुझ्या तुकोबानं देताना सांगितलं नाही पैसे दे म्हणून. ऐका, जोरीतनं दोरी काढली. दोरी सगळं गाव गोळा झालेलं आणि देव त्याला सांगू लागला, ए गाववाले हो, ह्याने जर आता पैसे नाही दिलं ना तर ह्याच्या दारातल्या झाडाला फाशी घेईल म्हणे. ए जगाचा मालक तुकोबारायासाठी फाशी घ्यायला निघाला. आणि ऐका, फाशी घेईल आणि मेल्यावरती भूत होऊन तुमच्या लेकरांच्या मागं लागेल. गाववाली म्हटली काय वेळ लागलं का रे तुला? मिरच्या घेणारा वेगळं, फाशी तू घेतोस आणि आमच्या लेकरांच्या मागे लागतोस. देव म्हटला, असली अवदसा तुम्ही गावात का ठेवली? हे त्या अर्दणराव भ्यायला लागलो. ते म्हणतंय एवढ्या गुणीचे पैसे माझ्याकडे नाही म्हणे. मग गावची वर्गणी करा आणि पैसे भरा. अख्ख्या गावानं वर्गणी केली आणि त्या अर्दणरावच्या मिरच्याच्या गोणीचं पैसे भरलं. देवानं विचार केला, लेका हे सगळं पैसे घेऊन तुकोबाकडे कसं जावं रे? आणि माझ्या भगवंतानं गावच्या चौदारीचं रूप घेतलं. महाराज जगाच्या मालकानं गावच्या चौदारीचं रूप घेतलं आणि तुकोबारायांच्या जवळ आला. माझे तुकाराम महाराज भात शिजवायचं काम करत होते. जरा आवाज मोकळा सोडावं, घुमतोय निसता. ऐका, तुकोबारायाला पहिला नमस्कार घातला चौदारीनं. हो बुवा नमस्कार. कोण आहे? अहो गावचा चौधरी हो. कशाला आलास? तुकोबा, आमच्या गावातल्या लोकांनी तुमच्या मिरच्या नेल्या वाटतं. हो, त्याचं पैसे घेऊन आलोय. तुकोबा म्हणतात, मी कुठं मागितलं? अहो जर मिरच्याचं पैसे नसतं दिलं तर गावची चव गेली असती म्हणे आमच्या. आणि म्हणून चौधरी आलो तुमच्याकडे पैसे घेऊन. माझे तुकोबा म्हणतात, जेवणार का? जगाचा बाप तुकोबारायाच्या शेजारी भात खायला बसला. ज्या मंदिरात तुकोबाराया बसले त्या तुकोबारायाच्या उजव्या हाताला भगवान विष्णूचा अवतार माझा पांडुरंग बसलेला आहे. आणि त्याच मंदिरामध्ये माझा भगवान शिवजी त्या ठिकाणी पाहतोय. भगवान शिवानं पांडुरंगाला प्रश्न केला, विष्णू देवा तुम्ही एकटेच? काय सामर्थ्य माझ्या तुकोबारायाचं आहे? त्या दिवशी साक्षात उजव्या हाताला भगवान विष्णूनं बसावं आणि डाव्या हातानं भगवान शंकरानं जेवायला बसावं.